नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश आहे। आमच्या रोमांचक कथेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आशा आहे की ही कथा तुम्हाला खूप आवडेल। ही कथा ऐकून तुमचे मन नक्कीच प्रफुल्लित होईल, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। एके दिवशी जेव्हा मी कामाला जायला निघालो तेव्हा आकाशात हलकेच ढग जमा झाले होते, पण मी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही आणि बाईक काढून ऑफिसकडे निघालो। पण कामाला पोहोचल्यानंतर काही वेळातच आकाशात खूप गडद ढग जमा झाले, त्यामुळे मला घरी परत जाणे योग्य वाटले, कारण अशा हवामानात काही काम होणार नव्हते। शिवाय आज बॉसही आले नव्हती, म्हणून मी बाईक काढली आणि घरी निघालो। काही अंतर गेल्यावर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि काही वेळातच बाईकही बंद पडली। मी खूप किक मारली पण बाईक सुरू होईना। मी आजूबाजूला पाहिले पण जवळपास कोणताही मेकॅनिक दिसत नव्हता। मग मी बाईक ओढतच पायी घरी निघालो, पण पाऊस इतका जोरात होता की मी जास्त दूर जाऊ शकलो नाही। बाईक लोटणी ही माझ्या आवक्याबाहेरची होती। मी बराच वेळ तिथेच उभा राहिलो, पण पाऊस थांबायचा नावच घेईना। इतक्यात मला आठवले की जवळच माझ्या आईची मैत्रीण राहते, जिला मी काकू म्हणतो। त्यांना 2 मुली आहेत, एक मुलगा प्रशांत जो 9वीला आहे आणि दुसरी मुलगी प्रिया जी 12वी पूर्ण केल्यानंतर घरीच राहे आणि आता आपल्या आईला घरकामात मदत करते। मी कसाबसा त्यांच्या घरी पोहोचलो आणि दरवाजाची बेल वाजवली। काकूंनी दरवाजा उघडला। मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक आपुलकीची हसू उमटली आणि त्या मला प्रेमाने म्हणाल्या, "अरे, आज कुठून निघालास?" आणि मग त्यांनी मला लवकर आत यायला सांगितलं, कारण मी पूर्णपणे भिजलेलो होतो। मी आत शिरताच त्यांची मुलगी प्रियाने हाक मारली आणि पुन्हा मोठ्याने सांगितले, "प्रिया, लवकर आकाशसाठी कपडे घेऊन ये." आणि मग मला म्हणाल्या, "आकाश, तू कपडे बदल, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते." इतक्यात प्रिया खोलीत आली आणि मला पाहून म्हणाली, "अरे वा आकाश, तू तर पूर्णपणे भिजलेला आहेस." मग ती म्हणाली, "तू असं कर, बाथरूममध्ये प्रशांतचा नाईट पायजमा टांगलेला आहे, तो घाल आणि हे भिजलेले कपडे मला दे, मी ते धुवून वाळवते." प्रियाने बोलणे ऐकून मी लगेच बाथरूममध्ये गेलो। तिच्या भावाचा नाईट पायजमा घातला आणि टी-शर्टही घातला। तेवढ्यात मला तिथे प्रियाचे कपडे दिसले। मी क्षणभर त्यांना पाहतच राहिलो। माझ्या मनात वाईट विचार येऊ लागले। मी विचार करू लागलो की प्रिया या कपड्यांमध्ये कशी दिसत असेल। मग मी माझे कपडे बदलून माझे भिजलेले कपडे घेऊन बाहेर आलो। प्रिया खोलीत माझीच वाट पाहत उभी होती। मी बाथरूममधून बाहेर येताच ती मला पाहून एकदम थबकली आणि मग हसत हसत तिचा चेहरा दुसरीकडे वळवला। मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो। काय झालं याला, असं काहीतरी विचार करत होतो। इतक्यात तिने तिच्या हाताने खाली इशारा केला। मी तिच्या इशाऱ्यावर खाली पाहिलं आणि खरंच लाजेनेच माझे डोके खाली गेले। मी जो पायजमा घातला होता तो खालून पूर्णपणे फाटलेला होता। हे पाहून मी लगेच पुन्हा बाथरूममध्ये गेलो आणि प्रियाला म्हणालो, "यार, मला प्रशांतचा दुसरा पायजमा आणून दे." तिने माझे पोल नकली आणि म्हणाली, "ठीक आहे, तू आताच थांब, मी आता आणते." काही वेळाने तिने बाथरूमच्या दरवाजाजवळ ठोठावले। मी दरवाजा उघडून फक्त डोके बाहेर काढले। तिने पटकन तिचा हात पुढे केला आणि काही न बोलता पायजमा माझ्या हातात देत निघून गेली। मी मागून तिला हाक मारली आणि खोडसरपणे विचारले, "हा पायजमा तर ठीक आहे ना?" माझे बोलणे ऐकून ती मागे वळाली, माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, "हो, हा पायजमा बरोबर आहे." आणि हे बोलून ती बाहेर पळाली। मी लवकर पायजमा बदलला आणि बाहेर आलो तर काकू उभ्या होत्या। मला पाहताच त्या म्हणाल्या, "घे आकाश, चहा तयार आहे, तू चहा घे, तोपर्यंत प्रिया तुझे कपडे धुवून आणेल." मी खुर्चीवर बसलो आणि चहा घेताना काकूंशी हलक्या फुलक्या गप्पा मारत राहिलो। इतक्यात प्रिया माझे कपडे धुवून आणले आणि माझ्यासमोर बसली। तीही आमच्या गप्पामध्ये सामील झाली। गप्पा मारताना अचानक काकूंनी डोक्याला हात मारला आणि म्हणाल्या, "अरे, मी तर विसरलेच, मी स्वयंपाक ठेवला आहे, जेवला नसेल ना?"
आणि त्या उठून स्वयंपाकघरात गेल्या. काकू स्वयंपाकघरात गेल्यावर प्रियाने तिच्या मांडीवर ठेवलेले कपडे उचलले आणि माझ्याकडे देत म्हणाली, आता तुझे कपडे घाल. मी मस्करीच्या सुरात म्हणालो, हे तर फाटलेले नाही ना. तिने माझी पोल नकली, पण माझ्या प्रश्नाला बकल दिली नाही आणि कपडे माझ्या हातात दिले. मी कपडे बदलून बाहेर आलो आणि काकूंचे आभार मानले. तोपर्यंत पाऊसही थांबला होता. मग मी घरी आलो, पण प्रियाची ते हसू आणि विशेष तिच्या नखाने टोचणे मला बराच वेळ त्रास देत राहिले. प्रिया मला आधीपासूनच आवडायची, पण आज जे काही झालं त्यानंतर मी तिच्यावर जास्तच फिदा झालो होतो. मी या विचारात बसलो असताना माझी आई खोलीत आली आणि म्हणाली, आकाश, तुझे बाबा अजून घरी आले नाहीत. जरा फोन करून विचार ना कुठे राहिलेत. हे बोलून त्या बाहेर गेल्या. मी माझ्या खिशात हात घातला तर माझा मोबाईल तिथे नव्हता. मी इकडे तिकडे पाहिलं पण मोबाईल सापडला नाही. मग मला अचानक आठवले की तो कदाचित प्रियाच्या घरी विसरला असावा. मी घराच्या टेलिफोनवरून माझ्या मोबाईलवर कॉल केला तर प्रियाने फोन उचलला. मी काही बोलण्यापूर्वीच ती म्हणाली, साहेब, तुमचा मोबाईल तर खूपच वाजतोय. कुणाकुणाचा नंबर दिलाय माहीत नाही. आणि मग तिच्या जलतरंगासारखा हसण्याचा आवाज आला. मग मी एकदम गंभीर झालो आणि ती मला म्हणाली, तुमचा मोबाईल सुरक्षित आहे. जेव्हा हवं तेव्हा घेऊन जा. तिचे बोलणे ऐकून मला खोडसरपणा सुचला आणि मी म्हणालो, प्रियाजी, मला माहीत आहे की माझा मोबाईल सुरक्षित हातात आहे, पण तुमच्याकडे एक विनंती आहे. इतके बोलून मी थांबलो. ती म्हणाली, बोला ना, काय विनंती आहे? मी म्हणालो, माझी विनंती आहे की कृपया माझ्या मोबाईलच्या. इतक्यात तिने माझे बोलणे तोडले आणि म्हणाली, तुम्ही ना खूपच खोडसर आहात, आणि हसत हसत फोन ठेवला. मग मी बाबांना फोन केला. त्यांनी सांगितले की ते रस्त्यातच आहेत आणि यायला अर्धा तास लागेल. मी बाहेर जाऊन आईला बाबांबद्दल सांगितले आणि खोलीत परतलो. थोड्या वेळाने मी पुन्हा प्रियाला फोन केला आणि माझ्या मित्राचा नंबर विचारला. मी तिला सांगितले की माझ्या मोबाईलमधून तो नंबर पाहून मला लिहून दे. तिने मला 1 मिनिट थांबायला सांगितले आणि काही वेळाने मला नंबर लिहून दिला. पण त्याचवेळी ती मला म्हणाली, साहेब, एक सांगा, हा तुमचा मित्रच आहे की मैत्री? मी म्हणालो, प्रियाजी, हा नंबर मुलीचाच आहे. कारण जर हा मुलीचा असता तर मला तो तोंडपाठ असता. माझे बोलणे ऐकून ती म्हणाली, तुमच्या बोलण्यात दम आहे. मग ती जवळपास अर्धा तास माझ्याशी गप्पा मारत राहिली. संध्याकाळी मी त्यांच्या घरी मोबाईल घ्यायला गेलो तेव्हा काकू भेटल्या. त्या एकदम नटून थटून एखाद्या फंक्शनसाठी जाण्यासाठी तयारीत होत्या आणि खूप घाईघाईत दिसत होत्या. मला पाहताच त्या म्हणाल्या, सॉरी आकाश, आम्ही बर्थडे पार्टीला जायला निघालो आहे आणि मला लेटही झालं आहे, त्यामुळे मी तुला चहा पाणी विचारू शकत नाही. तुझा मोबाईल प्रियाकडे आहे, जा आणि घेऊन ये तिच्याकडून. आणि हे बोलून त्या निघून गेल्या. मी प्रियाच्या खोलीकडे गेलो तेव्हा तिचा दरवाजा बंद होता. मी हँडल फिरून पाहिलं तर तो उघडला. त्यांच्या घरी येण्या जाण्यामुळे माझी अनौपचारिकता आधीपासूनच होती आणि आज दुपारच्या गप्पांमुळे प्रियाची माझी सवय आणखीनच वाढली होती. म्हणून मी दरवाजा उघडला आणि बिनधास्त आत शिरलो. पण प्रिया खोलीत नव्हती. तिच्या मेकअप टेबलवर मोबाईल दिसला नाही. मी तिथून जायला निघालो. तितक्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि प्रिया घाईघाईने बाहेर आली. मला पाहताच ती तिथे सावरून उभी राहिली. तिने लगेच बेडशीट ओढली आणि स्वतःला झाकले, कारण ती तशीच बाहेर आली होती. तू इथे कसा? तिचा चेहरा लाजेने आणि संतापाने लाल झाला होता. त्या क्षणी परिस्थिती अशी झाली की मी स्वतः गोंधळलो. मी तिच्याकडे पाहून स्तब्ध राहिलो. मला त्या आधीच्या क्षणातली गोष्ट लक्षात आली. त्या कपड्यांमध्ये प्रिया कशी दिसत असेल असा विचार करत होतो. पण आज मी माझ्यासमोर तिला पाहिल्यावर मी दंग झालो. तिचे भिजलेले केस, गालावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी ती अजून मोहक दिसत होती. तिचे डोळे मात्र संतापाने चमकत होते, पण त्यात एक वेगळीच भावना होती. लाज, आश्चर्य आणि किंचित काहीतरी अनकहे भाव. मी लगेच तिच्या खोलीतून बाहेर पडलो आणि ती स्वतःला सावरत एका बाजूला उभी राहिली. मी शांतपणे बाहेर निघालो आणि घरी परतलो. घरी पोहोचलो पण मला अजिबात शांतता मिळाली नाही. काही वेळापूर्वी जे पाहिलं होतं त्यानंतर मला काय होतं हे मलाच कळत नव्हतं.
माझ्या डोळ्यासमोर ती प्रतिमा सतत तरंगत होती. ती बाथरूममधून बाहेर येताना तिचे ओले केस, तिच्या आश्चर्याने आणि संतापाने भरलेला चेहरा, तिने बेडशीट ओढतानाची ती हालचाल आणि माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी खूप स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मी ते करू शकलो नाही, कारण मी माझ्या मनावर ताबा गमावून बसलो होतो. तिचे ते डोळे, तिचा तो आवाज, तिची ती अवस्था, माझं सगळं मला वेड करत होतं. मग जेव्हा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलो तेव्हा मी माझ्या मित्राला फोन करायचा विचार केला. पण मग आठवले की माझा मोबाईल प्रियाच्याच घरी राहिलाय आणि आता तिथे जाणं योग्य नव्हतं, कारण ते सर्व बर्थडेला गेले असतील. मी खोलीत उठता बसता करत राहिलो. प्रत्येक क्षण मला युगासारखा वाटत होता. माझी नजर वारंवार घड्याळाकडे जात होती. काही वेळाने मला एक विचार आला, कदाचित मोहन अंकल बर्थडेला गेले नसतील, कारण ते अशा पार्टीला जाणं टाळतात आणि प्रिया येण्यापूर्वीच मी माझा फोन घेऊन येणं योग्य होतं, कारण ती मला पाहून भडकेल. हा विचार करून मी त्यांच्या घरी फोन केला. फोनची बेल वाजत होती, पण कोणी उचलत नव्हते. माझं हृदय आणखी जोरात धडधडू लागलं. एकदा, दोनदा, तीनदा, 3 वेळा बेल वाजली, पण कोणीच उत्तर दिलं नाही. मी निराश होऊन फोन ठेवला, पण माझं मन मात्र तिथेच होतं. मला वाटत होतं की प्रिया घरी असेल तर तिला माझ्याशी बोलावंसं वाटत असतं, पण तिने फोन उचलला नाही. कदाचित ती अजूनही त्या घटनेनंतर अस्वस्थ असेल, किंवा कदाचित तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी भावना असेल. मी स्वतःला सांगू लागलो, आकाश, तू खूप विचार करतोस. कदाचित तिने फोन उचलला नाही कारण ती बाथरूममध्ये किंवा ती आईसोबत असेल. पण माझ्या मनाला ही समजूत पटेना. माझ्या डोळ्यासमोर ती अवस्था, तिचा तो चेहरा, तिचे ते ओले केस, हे सगळं मला वेड करत होतं. मी खोलीत चालत राहिलो. पावसाचा आवाज अजूनही सुरू होता. काही वेळाने पाऊस हलका झाला. मग माझ्या मनातला काहीसा हलका नव्हता. मला वाटत होतं की जर मी पुन्हा तिच्या घरी गेलो तर का होईल? ती मला पाहून काय म्हणेल? ती मला पाहून भडकेल की तिच्या डोळ्यात तीच जुनी लाज असेल? माझ्या मनात हजारो प्रश्न होते. मी स्वतःला सांगत होतो की फक्त एक अपघाती घटना होती, त्यात काही अर्थ शोधू नकोस. पण माझं अंतर्मन मात्र काहीतरी वेगळंच सांगत होतं. मी खिडकीजवळ गेलो आणि पावसाकडे पाहू लागलो. पावसाचे थेंब काचेवर पडत होते आणि वाहत होती. त्या थेंबांमध्ये प्रियाचा चेहरा दिसत होता. तिचे ते डोळे, तिचे ते ओठ, तिचा तो संताप, सगळं मला वेड करत होतं. मी माझ्या हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. अजून फक्त 20 मिनिटे झाली होती, पण मला वाटत होतं की युगे उलटून गेली. मी पुन्हा फोन उचलला आणि त्यांच्या घरी कॉल केला. यावेळी फोन 2दा वाजला आणि नंतर एक कोमल आवाजाने उत्तर दिले, हॅलो. तो आवाज होता प्रियाचा. माझं हृदय जणू थांबलंच. मी क्षणभर काही बोलू शकलो नाही. माझा श्वास वेगाने चालला होता. ती पुन्हा म्हणाली, हॅलो, कोण बोलतंय? मी कसाबसा म्हणालो, प्रिया, मी आकाश. तिच्या बाजूला एक क्षण शांतता पसरली. मग ती हलक्या आवाजात म्हणाली, हो, काय हवंय? तिच्या आवाजात एक वेगळीच मिठास होती. आधीचा संताप कुठे गेला होता तो मला कळेना. मी धीर धरून म्हणालो, माझा मोबाईल तुझ्या घरी राहिलाय, मी तो घ्यायला येऊ का? थोड्या वेळाने शांतता. मग ती म्हणाली, हो, येऊन घे. तिचा आवाज इतका गोड होता की माझं हृदय पुन्हा धडधडू लागलं. मी म्हणालो, ठीक आहे, मी आता येतो, आणि फोन ठेवला. मी लगेच तयार झालो. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी स्वतःला आरशात पाहिलं. माझा चेहरा चमकत होता. मला खूप आनंद होत होता. मी लगेच बाहेर पडलो. हवा अजूनही थंड होती, पण पाऊस थांबला होता. रस्त्यावर पाणी साचलं होतं, पण मी काळजी न करता चालत होतो. प्रत्येक पावलावर मी प्रियाचा चेहरा पाहत होतो. तिचे डोळे, तिचे ते ओठ, तिचा तो आवाज, सगळं मला वेड करत होतं. मला वाटत होतं की ही संधी मला पुन्हा मिळाली आहे आणि यावेळी मी तिच्याशी खरं बोलेन, तिच्या मनातलं जाणून घेईन. मी तिच्या घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा अर्धा उघडा होता. मी हळुवारपणे ढकलला. आत शांतता होती. प्रिया उभी होती. तिने आत कपडे बदलले होते. एक साधी निळी साडी जी तिला अजून सुंदर दिसत होती. तिचे केस अजूनही ओले होते, पण तिने ते व्यवस्थित बांधले होते. माझा फोन तिच्या हातात होता. ती माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. मी श्वास घेतला आणि पुढे सरकलो. तिने माझ्याकडे फोन वाढवला,
पण मी फोन घेतला नाही. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिची नजर खाली सरकली आणि ती हलकीशी लाजली. तिच्या गालावर गुलाबी रंग पसरला. मी म्हणालो, प्रिया, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तिने डोके वर केलं आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात उत्सुकता होती. ती म्हणाली, बोल ना. मी थोडा जवळ गेलो. माझं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की ते तिलाही ऐकू येत असावं. मी म्हणालो, प्रिया, आज जे घडलं ते अनपेक्षित होतं, पण त्या क्षणी मला जे वाटलं ते मी तुला सांगायला हवं. तिने डोळे वर काढले आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रश्न होता, पण तिच्या ओठांवर एक हलकंसं हसू होतं. ती म्हणाली, काय वाटतंय? मी तिच्या जवळ गेलो. आता आमच्या अंतर नव्हतं. मी तिचा हात पकडला. तिने विरोध केला नाही. तिचा हात थंडगार होता, पण माझ्या हातात तो उबदार वाटत होता. मी म्हणालो, प्रिया, तू मला आधीपासून आवडतेस, पण आज जेव्हा मी तुला त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा मला समजलं की मी तुझ्यावर खरोखर प्रेम करतो. तिचे डोळे विस्फारले. तिचा श्वास जड झाला. ती काही बोलण्यापूर्वीच मी पुढे म्हणालो, मला माहीत आहे की आपल्यात वयाचं अंतर आहे. मला माहीत आहे की तुझा साखरपुडा झालाय, पण तरीही मी तुला हे सांगायला हवं. ती थोडा वेळ शांत राहिली. मग ती म्हणाली, आकाश, तुला माहीत आहे ना की माझा साखरपुडा झालाय? मी म्हणालो, हो, मला माहीत आहे, पण माझं मन तुझ्याशिवाय कुठेच रमत नाही. तिने हळू हात मागे घेतला, पण तिच्या डोळ्यात मला एक वेगळी चमक दिसली. ती लाज होती, गोंधळ होता, कदाचित प्रेमाची जाणीव होती. ती म्हणाली, आकाश, आपण याबद्दल बोलू नये. मी म्हणालो, मग बोलू नको, पण मला हे सांगायचं होतं. तू माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणतेस, प्रिया. ती हसली. ते हसू मला मोहित करून गेलं. तिने डोळे वर केले आणि म्हणाली, तू खूप कवी आहेस, आकाश. मी म्हणालो, तुझ्यासाठी मी कवी बनतो, प्रिया. ती पुन्हा लाजली आणि मोठ्याने हसली. तिचं हसणं अमृतासारखं वाटलं. त्या क्षणी वातावरण एक वेगळंच मिठास पसरली होती. पावसाचा शेवटचा हलका थेंब खिडकीवर पडला आणि त्या आवाजाने आमच्यात शांतता साथ घातली. पण ती खूप अस्वस्थ दिसत होती. तिची अवस्था पाहून मी तिला विचारलं, काय झालं? तू काहीशी अस्वस्थ दिसतेस. ती विषय टाळत म्हणाली, नाही, असं काही नाही. आणि हे बोलून ती शांत झाली आणि तिच्या दुपट्ट्याचा टोक तोंडात धरू लागली. शेवटी मी तिला विचारलं, खरं खरं सांग प्रिया, काय प्रकरण आहे? तेव्हा तिने माझ्याकडे घाबरत घाबरत पाहिलं आणि म्हणाली, राहुल मला भेटायला येणार आहे. राहुल हे तिच्या मंगेतराचं नाव होतं. तिचं बोलणं ऐकताच मला कळलं की प्रिया याच कारणामुळे बर्थडेला गेली नाही. म्हणजे ती आपल्या मंगेतरसोबत काही वेळ घालवायला इच्छुक होती. राहुलचं नाव ऐकताच माझ्या साऱ्या शांततावर पाणी फिरलं. मी मनातल्या मनात तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, म्हणजे तू इच्छितेस की मी इथून निघून जाऊ? माझं बोलणं ऐकून ती पहिल्यांदा हसली आणि म्हणाली, मी निघून जा असा शब्द वापरलाच नाही, फक्त तुला सांगितलं. पण मी पाहिलं, राहुलचं नाव ऐकताच तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजले. मी म्हणालो, नाही, असं काही नाही. इतकं बोलून मी हळूहळू घरी जायला निघालो. मी प्रियाच्या गल्लीतून वळणार होतो. इतक्यात समोरून राहुल येताना दिसला. तिला पाहून मी रक्ताच्या गोठ्यात बसलो आणि माझी सारी हुशारी संपली. मी थंडगारपणे घरी परतलो. रात्री 10 वाजता माझ्या मोबाईलवर फोन वाजला. पाहिलं तर प्रियाचा घरचा नंबर होता. मी फोन उचलला आणि हॅलो म्हणालो, तर पलीकडून प्रिया होती. पण ती खूप खुश वाटत होती. बराच वेळ ती माझ्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिली. मग अचानक ती म्हणाली, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी म्हणालो, हुकूम करो सरकार. ती म्हणाली, मला एवढं सांगायचं होतं की तू माझ्या आईला ही गोष्ट कधीही सांगू नकोस की आज राहुल आमच्या घरी आला होता. तिचं बोलणं ऐकून मी सारी गोष्ट समजलो. पण राहुल म्हणजे मुलगी होती हे माझ्या प्रोग्राम खराब झाल्यासारखं होतं. मी म्हणालो, तुझं बोलणं ठीक आहे, पण तू मला सांगू शकतेस का मी तुझ्या आईला राहुलबद्दल का सांगू नये? ती खुशखुशाल अंदाजात म्हणाली, साहेब, तुम्ही माझ्या आईला राहुलबद्दल सांगणार नाही, कारण तुम्ही माझे चांगले मित्र आहात. इतकं बोलून ती शांत झाली. असं वाटलं की तिला काहीतरी आठवलं. मी तिला विचारलं, काय झालं, तू एकदम शांत का झालीस? ती हलक्या आवाजात म्हणाली, आज संध्याकाळी जे झालं ते होऊ नये. मी तिला म्हणालो,
पहा प्रिया, एकदा तू मला त्या अवस्थेत पाहिलं आहेस आणि आज संध्याकाळी मी तुला त्या अवस्थेत पाहिलं. हिशोब बराबर. आता यात अवस्थेत होण्यासारखं काही नाही. माझं बोलणं ऐकून ती काहीशी नाराज झाली की तिला मजा वाटली माहीत नाही, पण तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाली, आता तुझ्याशी खूप गप्पा झाल्या, आता मला परवानगी दे. मग अचानक ती पुन्हा म्हणाली, म्हणजे मी प्रियाच्या बाबतीत नियोजित राहू ना? मी तिला म्हणालो, तू पूर्णपणे नियोजित राहा, मी कोणालाही काही सांगणार नाही. पण प्रिया, तुझ्याकडे एक विनंती आहे. ती म्हणाली, काय? मी म्हणालो, कधीतरी या गरिबावरही नजर टाक. माझं बोलणं ऐकून ती एका अंदाजाने बसली आणि म्हणाली, तुमची विनंती नोंदवली गेली आहे. हे बोलून तिने फोन ठेवला. या घटनेनंतर प्रियाशी माझे संबंध आणखी दूर झाले. ती मला आणि मी तिला वारंवार फोन करायचो. त्यांबरोबर जवळजवळ 2-3 दिवसांनी मी त्यांच्या घरी जायचो. त्यांच्या घरी बहुतेक वेळा प्रिया आणि तिची आई असायच्या. प्रियाबरोबर तिच्या आईशी माझी चांगली मैत्रीण झाली होती, पण त्या मला एका मर्यादापलीकडे जाऊ देत नव्हत्या आणि प्रियासोबत एकांतात वेळ घालवायची संधीही देत नव्हत्या. पण तरीही संधी मिळाली की मी प्रियाचा हात पकडायचो. पण त्यापेक्षा जास्त काही करू शकलो नाही, कारण तिची आई सावलीसारखी तिच्यासोबत असायची आणि प्रिया आपल्या आईला खूप घाबरायची, जरी ती तशी नसली तरी. एक गोष्ट खरी होती की तिच्या आईने तिला खूप शिस्तीत ठेवले होते. एके दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन त्यांच्या घरी गेलो. तिथे प्रिया नव्हती आणि काकूंनी सांगितलं की प्रिया तिच्या मैत्रीकडे गेली. काकू वरांड्यात बसून भाजी चिरत होत्या. मी त्यांच्या जवळ बसलो. नेहमीच्या तुलनेत आज काकू मला काहीशा गंभीर वाटल्या. मी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, आकाश, तुझ्याशी एक गोष्ट बोलू? तू वाईट तर वाटून घेणार नाहीस ना? त्यांचं बोलणं ऐकून मी थोडा अस्वस्थ झालो, कारण मला कळालं नाही की काकू काय बोलणार आहे. पण मी म्हणालो, हो काकू, तुम्ही मनमोकळेपणाने बोला. त्या म्हणाल्या, आकाश, तुला माहीत आहे ना प्रियाचा साखरपुडा झालाय आणि कदाचित पुढच्या वर्षी तिचं लग्नही होईल. मी म्हणालो, हो काकू, मला चांगलं माहीत आहे की प्रियाचा साखरपुडा झालाय. त्या म्हणाल्या, मग तू प्रियाशी? आणि त्या शांत झाल्या. मग डोके खाली घालून म्हणाल्या, आशा आहे की तुला माझ्या बोलण्याचा अर्थ कळाला असेल. काकूचं बोलणं ऐकून माझा तर पायाखालची जमीन सरकली आणि मी विचार करू लागलो की आता यांना काय उत्तर देऊ. इतक्यात माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी लगेच ती अंमलात आणली. मी काकूंना म्हणालो, काकू, तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाही. माझं आणि प्रियाचं कोणतंही प्रकरण नाही. त्या म्हणाल्या, जर असं असेल तर तू आमच्या घरी इतक्या चक्कर का मारतोस? आधी तर तू महिना यायचास. त्यापुढे काही बोलण्यापूर्वी मी माझ्या चेहऱ्यावर गंभीर आणि रोमांटिक भाव आणला आणि म्हणालो, काकू, खरं बोलू तर तुम्ही नाराज होणार नाही ना? त्या म्हणाल्या, हो बोल ना, मी नाही नाराज होणार. मी लाजत आणि घाबरत म्हणालो, काकू, खरं सांगायचं तर मला तुम्ही खूप आवडता. माझं बोलणं ऐकून काकू एकदम थक्क झाल्या आणि म्हणाल्या, हे तू काय बोलतोस? आश्चर्याने त्यांचे डोळे बाहेर आले. थोडा वेळ शांत राहून त्या म्हणाल्या, पहा, माझ्या आणि तुझ्या वयात खूप फरक आहे. तू माझ्याबद्दल असं कसं विचार करू शकतोस? मी लगेच म्हणालो, खरंच काकू, तुमच्या शानदार व्यक्तिमत्वाने मी प्रभावित झालो आहे. तुमच्या बोलण्याच्या शैलीने मला जखमी केलं आहे. आणि तुमचं इतकं बोललो असतानाच काकूचा चेहरा रागाने लाल झाला आणि त्या खुर्चीवरून उठल्या. माझा हात पकडून त्या रागाने म्हणाल्या, खबरदार, यापुढे तू एकही शब्द बोललास तर, आणि आता ताबडतोब आमच्या घरातून निघून जा. मला वाटलं होतं की माझ्या प्रेमळ बोलण्याने काकू पिघलती, पण इथे तर उलटच झालं. त्या रागाने मला घरी जायला सांगू लागल्या. पण मी हार मानली नाही आणि वेळ न दडवता मी माझं बूट काढलं आणि भावनिक अंदाजा डोक्यावर मारत म्हणालो, म्हणूनच मी ही गोष्ट तुमच्यापासून लपवत होतो. मला माहीत होतं की तुम्ही हे कधी सहन करणार नाही. मग मी बूट त्यांच्या हातात देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो, तुम्ही मला तुमच्या हाताने शिक्षा द्या. त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसत होता, पण त्यांनी माझ्या हातातून बूट घेतला नाही. त्या म्हणाल्या, कृपया तू इथून निघून जा. मी त्यांच्याकडे भावनिक नजरेने पाहिलं आणि म्हणालो, तुम्ही बरोबर बोलताय काकू, माझ्यासारख्या माणसांनी इथून जायलाच हवं.
मग मी लवकर बूट घातले आणि त्यांच्या दारातून निघून गेलो. त्यानंतर बरेच दिवस मी काकूंच्या घरी गेलो नाही आणि काकू भेटल्याही नाहीत. एके दिवशी मी कामावरून घरी आलो तेव्हा काकू आईंबरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. मी काकूंना पाहून दूरवरून सलाम केला आणि खोलीकडे निघालो तेव्हा त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाल्या, कुठे चाललास? इकडे ये. मी मासूम चेहरा करत त्यांच्याकडे गेलो. त्या म्हणाल्या, काय झालं? आमच्यावर काही राग आहे का? बराच दिवस तू आमच्या घरी आला नाहीस. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनात लाडू फुटले. मग मी त्यांना जाणू दिलं नाही आणि हळूच म्हणालो, नाही असं काही नाही, फक्त कामामुळे येणं झालं नाही. उद्या वेळ मिळाला तर नक्की. माझं बोलणं ऐकून त्या हलकेच हसल्या आणि म्हणाल्या, उद्या कशाला, आजच माझ्यासमोर चल. प्रियाही तुला खूप आठवतेस. मला त्यांच्याकडून निराशा मिळाली होती, पण त्यांच्या वागण्यावरून असं वाटत होतं की माझा तीर बरोबर लागला आहे. मग पुन्हा माझं त्यांच्या घरी येणं जाणं सुरू झालं, पण मी याची काळजी घेतली की प्रियाला याची भनक लागू नये. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे काकूंच्या घरी गेलो तेव्हा प्रियाने दरवाजा उघडला. मी काकूंविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली की आई अंघोळ करत आहे. इतक्या दिवसात मला पहिल्यांदा प्रियासोबत एकांतात वेळ घालवायची संधी मिळाली होती. मी तिचा हात पकडला आणि म्हणालो, प्रियाजी, मी तुमच्याकडे एक विनंती केली होती. ती म्हणाली, कोणती विनंती? मला काही आठवत नाही. आणि ती हसली. तिचं हसणं पाहून मी तिला माझ्याकडे ओढलं. ती एकदम घाबरली आणि मागे सरकली. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, तू मला एक दिवस मारशील. मी म्हणालो, प्रियाजी, मी फक्त तुला आठवण करून देत होतो. इतक्यात बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मी तिला म्हणालो, आठवलं का? तुम्ही आठवण करून देऊ? तिने काकूंच्या खोलीकडे पाहिलं आणि म्हणाली, हो आठवलं. आणि हे बोलून ती तिथून पळाली. मी शांतपणे ड्रॉइंग रूममध्ये जाऊन बसलो. काही वेळाने काकू खोलीत आल्या. मला पाहून त्या म्हणाल्या, तू मला असं का पाहतोस? मी म्हणालो, काकू, जर तुम्हाला वाईट वाटायचं असेल तर एक गोष्ट सांगू? त्या म्हणाल्या, बोल की. मी म्हणालो, या ड्रेसमध्ये तुम्ही अप्सरेसारखा दिसतास. माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं आणि त्या म्हणाल्या, बाता बनवायला तुझ्यासारखा कोणी नाही. मग त्या माझ्यासमोर बसल्या आणि म्हणाल्या, कधी आलास? मी म्हणालो, आत्ता आलो. त्यांनी खोलीबाहेर पाहिलं आणि म्हणाल्या, प्रिया कधीही येऊ शकते, त्यामुळे कृपया तुझ्या नजरांवर नियंत्रण ठेव. हे आपल्या दोघांच्या हिताचं आहे. मला प्रियाला आल्यावर शंका येऊ द्यायची नाही. मी रोमॅन्टिक आवाजात म्हणालो, मी तुम्हाला पाहत नाही, पण माझ्या नजरा आपोआप तुमच्याकडे जातात. इतक्यात प्रिया खोलीत आली. काकूंनी तिच्याकडे पाहून म्हणाल्या, प्रिया, दुपारी तुझ्या शेजारच्या काकूंचा फोन आला होता. तू जेव्हा झोपली होतीस त्यांना तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तू त्यांना फोन कर. प्रियाने मला आणि मग आपल्या आईकडे पाहिलं आणि म्हणाली, ठीक आहे आई. आणि ती दुसऱ्या खोलीत गेली. त्यानंतर काकू म्हणाली, मला थोडं बाजारात काम आहे. मी अर्धे घंट्यात लगेच येते. तू आणि प्रिया सोबत बस. मी मग आले की आपण बोलू. एवढं सांगून काकू बाहेर निघून गेल्या. त्यानंतर प्रियासुद्धा तिचे फोनवरचे बोलणे माझ्याकडे आली. आम्ही दोघं रूममध्ये एकमेकांना गप्पा मारू लागलो. मी प्रियाकडे पाहिलं आणि म्हणालो, जेव्हा तुझ्याशी नजर मिळते तेव्हा मी स्वतःला विसरतो. फक्त माझं हृदय धडधडतं. प्रिया चहा बनवत होती. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, काय शायरी करतोस? बरं आहे ना? मी म्हणालो, मीच प्रिया, मी शायरी करत नाही. तुला पाहून शायरी आपोआप बनते. माझं बोलणं ऐकून ती लाजली आणि हसत म्हणाली, मला जास्त बनू नकोस. मला तुझ्या बोलण्यामागचा हेतू माहीत आहे. मग तिने चहाचा कप माझ्याकडे दिला आणि म्हणाली, घे चहा घे. आम्ही चहा पिऊ लागलो. अजून चहा संपला नव्हता इतक्यात पाऊस सुरू झाला. पावसाचं पाणी पाहून प्रिया खुश झाली आणि माझ्याकडे पाहून म्हणाली, चल पावसात भिजायला. माझं उत्तर न ऐकता तिने आपला शाल खुर्चीवर ठेवली आणि लहानशा लॉनमध्ये गेली. तिथे ती दोन्ही हात पसरून पावसाचा आनंद घेऊ लागली. मग तिने मला इशारा करून जवळ बोलवलं. मी उठलो. माझ्या खिशातलं सगळं सामान, मोबाईल, पाकिट वगैरे टेबलावर ठेवलं आणि शर्ट काढून तिच्या जवळ गेलो. ती मला म्हणाली, असंच यायचं ना, शर्ट का काढलास? मी हसत म्हणालो, नाही, मला शर्टशिवाय भिजायला आवडतं. माझं बोलणं ऐकून ती हसली आणि गोड गार पाणी माझ्या पॅन्टकडे इशारा करत म्हणाली, मग ही पॅन्ट का घातलीस?
ती असं बोलताच मी माझ्या पॅन्टकडे हात नेला, तेव्हा तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, अरे अरे काय करतोस, मी तर मस्करी करत होते आणि तू खरंच गंभीर झालास. मी हात मागे घेतला. त्यावेळी हलकासा पाऊस पडत होता आणि थंड हवा वाहत होती. मी त्या हवामानाचा अंदाज घेत होती, पण माझं सर्व लक्ष तिच्यावरच होतं. तिने पिवळ्या रंगाची कॉटनची कमीज घातली होती. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, मी पाहते तुझं लक्ष पावसापेक्षा माझ्यावरच जास्त आहे, त्यामुळे मला घुरणं बंद कर आणि पावसाचा आनंद घे. मित्रांनो, तुम्ही कल्पना करू शकता की पावसाच्या पाण्यामुळे ती कशी दिसत असेल. खरंच सांगतो, त्या क्षणी स्वतःला नियंत्रण करणं मला खूप अवघड जात होतं. पण मला असंही वाटत होते की ती माझी ही अवस्था ओळखून आहे. पण तिच्याकडून मला अजून कोणताही हिरवा कंदील मिळाला नव्हता, त्यामुळे मी स्वतःला नियंत्रित करत होतो. तो पाऊस अजूनही कमी झाला नव्हता. आम्ही त्या थेंबात असेच उभे होतो, जणू काळ थांबला होता. पाण्याच्या त्या धारांनी आमच्या आजूबाजूची हवाच बदलून टाकली होती. काही वेळा आम्ही अशीच पावसात भिजत राहिलो. शब्द न बोलता आपण डोळ्यांनी एकमेकांशी बोलत होतो. तिच्या केसातले पाण्याचे थेंब तिच्या गालावरून खाली सरकत होते आणि ती हसत होती. ते हसू म्हणजे पावसानंतरच्या उन्हासारखे होते. मग आम्ही जाऊन अंगणातल्या त्या जुन्या लाकडी खुर्चीवर बसलो, जी पावसाने पूर्णपणे भिजली होती. तिच्यासोबत तिथे बसणं म्हणजे जणू काही पावसाचा स्पर्श अनुभवल्यासारखं होतं. थोड्या वेळात प्रिया म्हणाली, तू इथे बस, मी कपडे बदलून येते, नाहीतर मला सर्दी होईल. तिच्या आवाजातली काळजी आणि थोडीशी लाज मला जाणवली. ती उठली आणि पावसाच्या थेंबांमधून चालत खोलीकडे गेली. तिच्या हालचालीत एक वेगळी छटा होती, जणू ती त्या रिमझिम पावसातली एक कविता होती. मी तिच्याकडे पाहत राहिलो, ती खोलीच्या आत शिरेपर्यंत. मग मनात विचार आला की किती सुंदर आहे हा क्षण, जो कधीच परत येणार नाही. पण काही वेळातच अचानक तिच्या किंचाळण्याचा तीक्ष्ण आवाज आला. तो आवाज माझ्या काजळात भिडल्यासारखा होता. माझी हृदयात गती वाढली आणि मी उठलो, जणू वीज माझ्या पायात आली होती. मी धावत तिच्या खोलीकडे गेलो. तिच्या खोलीचा दरवाजा बंद होता, पण हँडल फिरवताच तो उघडला. कदाचित तिने घाईत लावला नसेल. मी आत शिरलो आणि जो पाहिलं त्यामुळे माझे डोळे फाटले. प्रिया मजल्यावर पडली होती. तिचा पाय वाकलेला अवस्थित होता. कदाचित कपडे बदलताना ओल्या जमिनीवर तिचा पाय घसरला असावा. तिच्या समोर नेहमीच्या कपड्यांचा ढिगार होता, पण तिने अजून काहीही अंगात घातले नव्हते. ती अगदी असहाय्य वाटत होती. तिच्या डोळ्यात वेदना आणि भीती दोन्ही होती. पण मी तिच्या जवळ जाऊ शकलो नाही, कारण त्यावेळी तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तिचे शरीर पावसाच्या थेंबांनी अजूनही ओलेच होते आणि त्या ओल्यावर एक नैसर्गिक चमक होती. तिची नजर माझ्यावर पडताच ती लाजेने सावरली. तिने हाताने आपले शरीर झाकण्याचा प्रयत्न केला, पण वेदनेमुळे तिला जमेना. मी माझा चेहरा त्वरित दुसरीकडे वळवला. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. ती म्हणाली, माझ्या पायाला खूप मुका मार लागलाय, मला उभं राहता येत नाही. तिच्या आवाजातली कळकळ आणि असह्यता यामुळे माझा श्वासच थांबला. मी तिच्याकडे न पाहता म्हणालो, तो हळू उठण्याचा प्रयत्न कर, आपण काहीतरी करू शकतो. पण ती कुरकुरत म्हणाली, मला अजिबात उभं राहता येत नाही, माझा पाय सुजला आहे. मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं, तेव्हा तिने नजर खाली घातली. तिच्या गालावर लाजेची उमलती लाली होती. तिचे डोळे माझ्याशी बोलत होते. त्यात विनंती, विश्वास आणि काहीतरी अनोळखी भावना होती. मग मी नाईलाजाने तिच्या जवळ गेलो. माझी पावले जणू माझ्या इच्छेविरुद्ध चालत होती. मी तिला धार देऊन उभे करायचा प्रयत्न केला. जेव्हा तिने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात टांगले, तेव्हा तिचा स्पर्श माझ्या अंगावर जणू विजेसारखा झाला. तिचे ओले केस माझ्या हातात लागले. तिचा श्वास माझ्या कानाजवळ येत होता आणि तिच्या शरीराची ऊब माझ्या अंगात शिरत होती. त्या क्षणी माझी अवस्था मी सांगू शकत नाही. मनात लाखो विचार, भावना आणि तिच्यासाठीची काळजी यांचा गोंधळ उडाला होता. मग कसाबसा मी तिला खाटेवर बसवलं. तिचे हात माझ्या गळ्यातून हळूच काढून तिचा स्पर्श मनातून जपून ठेवला. मी खाली बसून तिचा पाय दाबू लागलो. तिचा पाय थंड होता आणि सुजलेला भाग उष्ण होता. माझ्या बोटांनी तिच्या घोट्याला हळूहळू दाब दिला. ती किंचित कुरकुरली, पण मग तिचा ताण कमी झाला. काही वेळाने तिला आराम वाटू लागला आणि तिच्या पायाचा दुखरा हळूहळू कमी झाला. तिचे डोळे अर्धे मिटले होते. तिच्या ओठांवर एक शांत हास्य होतं.
ती म्हणाली, धन्यवाद. तुझ्याशिवाय मी काय केले असते. तिच्या आवाजातली भावना मला हेलावून गेली. ती पूर्णपणे रिलॅक्स झाली. तिचा श्वास स्थिर झाला आणि तिने माझ्याकडे कृतज्ञतेने पाहिले. त्या क्षणी त्या खोलीतली आवाज बदलली होती. ती प्रेमाने, काळजीने आणि अदृश्य बंधनाने भरली होती. मग मी उठलो आणि माझी नजर तिच्यापासून हटवत आणि म्हणालो, मी बाहेर बसतो, तू कपडे बदल. आणि माझा आवाज किंचित थरथरला होता आणि मी हळूहळू दरवाजाकडे निघालो. तेवढ्यात मी दाराकडे वळत होतो, पाऊल उचलण्याच्या तयारीत होतो की अचानक मला माझ्या हातावर एक उबदार स्पर्श जाणवला. तो स्पर्श मऊ, हलका, पण त्यात वेगळीच विजेसारखा चटका देणारा होता. मी स्तब्ध उभा राहिलो. प्रियाने माझा हात धरला होता. तिने माझी बोटं आपल्या कोमल बोटांनी गुंफली होती. मी समोर बघत होतो दाराकडे, पण माझी नजर आता तिथे नव्हती. माझं हृदय जोराने धडधडू लागलं. जणू त्या छोट्याशा खोलीत त्यांचा आवाज घुमू लागला होता. थंडगार पावसाळा हवेत माझा श्वास गरम झाला होता. प्रियाने माझ्या हाताला स्पर्श करताच माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली. ती ऊर्जा माझ्या नसांतून वाहू लागली. माझे विचार बदलू लागले. माझ्या भावना जणू वेड्या झाल्या होत्या. माझ्या मनात आता वेगवेगळे भाव येऊ लागले. एकीकडे तिच्याबद्दलची काळजी, तर दुसरीकडे तिच्या त्या स्पर्शाने जागृत झालेली एक अनोळखी आकांक्षा. तिचा होणारा स्पर्श एकदम उष्ण होता. जणू तिने आपल्या बोटांनी माझ्या हातावर प्रेमाची आग पेटवली होती. त्या थंडगार हवेत, पावसाच्या शिथिल थेंबांमध्ये तिचा उष्ण स्पर्श मला अधिकच मोहून टाकत होता. माझ्या मनात शेकडो प्रश्न उभे राहिले की हे बरोबर आहे का? तिचा साखरपुडा आहे, तिचे दुसऱ्याशी नाते आहे, पण मग हा स्पर्श का? पण त्या स्पर्शापुढे माझे सगळे विचार हरवून गेले. तिने मला स्पर्श करताच मी हळूहळू मागे वळून बघितले. प्रियाच्या डोळ्यात मला एक वेगळीच भूक दिसू लागली. ती भूक फक्त शारीरिक नव्हती, तर आत्म्याची होती. तिच्या डोळ्यात प्रेम, वासना आणि एक प्रकारची निराशा होती. जणू ती खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होती. तिने मला तिच्याजवळ ओढले. तिची पकड घट्ट होती, पण तरीही ती प्रेमळ होती. मी तर किती दिवसांपासून या वेळेची वाट पाहत होतो हे मला आता जाणवले. माझ्या मनातली ती अज्ञाता भावना आता स्पष्ट झाली होती. ती माझ्यावर खरोखरच प्रेम करत होती. प्रियाने मला तिच्याजवळ ओढले आणि मी तिच्या शेजारी त्या ओलसर खाटेवर बसलो. तिचे ओले केस तिच्या खांद्यावर पडले होते आणि त्या केसांमधून येणारा नैसर्गिक सुगंध पावसाच्या ओलाव्यात मिसळून मला अधिकच मोहून टाकत होता. तो सुगंध म्हणजे जणू जंगलातली पहिली फुलं किंवा समुद्राची ताजी हवा, असाच मोहक. तिने माझा हात पकडला आणि तिच्या गालाला लावला. तिचा गाल मऊ, उबदार, किंचित ओलावलेला होता. माझ्या हाताचा तिच्या गालाला स्पर्श होताच तिचे डोळे बंद केले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव दर्शवला. ती पूर्णपणे शांत होती. जणू त्या स्पर्शात तिला आपले सारे विश्व सापडले होते. तिचे ओठ किंचित हलले. तिने दीर्घ श्वास घेतला आणि मला जाणवलं की ती देखील या क्षणाची वाट पाहत होती. मला ते पाहून आता सहन होत नव्हते, कारण कितीतरी दिवसांपासून, कितीतरी यात्री मी तिचा विचार करत होतो. तिच्या हसण्याचे, तिच्या बोलण्याचे, तिच्या स्पर्शाचे स्वप्न पाहत होतो. आणि आता ती माझ्यासमोर अगदी जवळ, अशी असहाय्य आणि प्रेमळ होती. मी हळूहळू जणू वेळ थांबत होता. तिच्या अगदी जवळ गेलो. माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला. आमच्या दोघांमध्ये आता कमीत कमी अंतर राहिले होते. फक्त एक छोटीशी जागा, जी त्या क्षणी विश्वाच्या सर्व अंतरेपेक्षा मोठी होती. मी माझ्या ओठांचा स्पर्श तिच्या गालावर केला. तो हलका, नाजूक आणि प्रेमळ होता. माझ्या ओठांचा स्पर्श होताच तिच्या अंगात एक वेगळीच लहर आली. तिचा श्वास वेगवान झाला. तिची बोटं माझ्या हातात घट्ट झाली आणि तिने मला एकदम घट्ट मिठी मारली. त्या मिठीत तिचे सारे अस्तित्व होतं. तिची वेदना, तिचा एकटेपणा, तिची प्रेमाची भूक आणि माझ्यासाठीचा तिचा विश्वास. मला मिठी मारताच मी सुद्धा तिला त्या क्षणी कवटाळलं. माझे हात तिच्या पाठीमागून गेले. तिचा ओल्या केसांना स्पर्श करत तिच्या पाठीचा कणा हाताळला. तिला एकदम प्रेमाने, आपुलकीने घट्ट मिठी मारली. ती माझ्या छातीशी लागली होती. तिच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकत होती. ती मला हळूच माझ्या कानात म्हणाली, आकाश, मला आता सहन होत नाही. तिचा आवाज किंचित
तो कळकळीने भरलेला होता. त्या क्षणी मला तिच्या मंगिताराची आठवण झाली. तिचा साखरपुडा ठरला होता. तिचे दुसऱ्याशी नाते होते. मला वाटलं मी असे कसे करू शकतो. ती मला एक चांगला मित्र समजत होती, एक विश्वासू सोबती. पण तिचे डोळे, तिचा स्पर्श, तिची मिठी सगळं मला सांगत होतं की तिला याची काही पर्वा नव्हती. तिच्या मनात फक्त मी होतो आणि त्या क्षणी तिच्या साखरपुड्याची, समाजाची, कुणाचीही पर्वा नव्हती. ती मला आधी आपल्या जवळ ओढू लागली. तिची पकड अधिक घट्ट होत होती. तिने माझा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला. तिची नजर माझ्या डोळ्यात खोलवर रुतली. त्या नजरेत प्रेम, आकांक्षा आणि एक प्रार्थना होती. ती म्हणत होती, मला सोबत घे. मग मी सुद्धा एक विचार केला, हिला सुद्धा याची गरज आहे. तिला हे प्रेम हवं आहे, तिला स्पर्श हवा आहे, तिला माझी साथ हवी आहे. आणि मी सुद्धा तिच्या प्रेमात पडलो होतो, तिच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक शब्दात, प्रत्येक स्पर्शात. त्यामुळे मी तिच्या प्रियकराची, तिच्या मंगितराची कुणाचीही पर्वा न करता तिला आधी पुन्हा घट्ट मिठी मारली. इतकी घट्ट की जणू आमचे शरीर एक व्हावे. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. पण ते रडणं दुःखाचं नव्हतं, तर आनंदाचं होतं. तिला आपली जागा सापडली होती. आणि मग मी हळूहळू माझा चेहरा तिच्याकडे वळवला. माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. ते ओठ एकदम मऊ होते, अगदी कापसाच्या फुलासारखे. पण त्याच वेळी त्या ओठातून एक उष्णता, एक ऊर्जा माझ्यात शिरत होती. तिचा स्पर्श मला हवा होता, तिचा श्वास मला हवा होता, तिचे अस्तित्व मला हवे होते. आम्ही पहिल्यांदा एकमेकांना किस केले. ते हलके, गोड आणि नाजूक होते. पण ते किस थांबेना. तो किस वाढत गेला, खोलवर जात होता आणि त्यातून प्रेमाची कबुली देत गेला. मी तिचे ओठ चावत हळूहळू तिच्याशी बोलत होतो, शब्दांशिवाय फक्त स्पर्शाने. तिने माझ्या गळ्यात हात घातले. तिची बोटं माझ्या केसातून फिरू लागली आणि तिने मला एक घट्ट मिठी मारली. काही वेळापर्यंत आम्ही असेच एकमेकांना किस करत राहिलो. वेळ, जागा, समाज सगळं विसरून. तो किस फक्त किस नव्हता, तो एक प्रणय होता, एक प्रार्थना होती, एक वचन होतं. तिने तिचे सर्वस्व, तिची भीती, तिची लाज, तिची आकांक्षा सगळं मला अर्पण केले होते. आणि मी सुद्धा त्या क्षणी तिच्यावर इतके प्रेम करत होतो की त्या प्रेमाची संपूर्ण विश्व हरवून गेलं होतं. तिने माझे ओठ सोडून मला हळूच म्हणाली, तू माझा आहेस, फक्त माझा. तिचा आवाज गळगळाटी पावसातही मला स्पष्ट ऐकू आला. मी तिच्या डोळ्यात पाहिलं, तिच्या हातात हात घातला आणि म्हणालो, आणि तू माझी कायमची. त्या क्षणी पावसाच्या सरी बाहेर जोरात कोसळत होत्या. पण आमच्या त्या छोट्याशा खोलीत एक वेगळंच वातावरण होतं. ते प्रेमाचं, विश्वासाचं आणि अनंत क्षितिजाचं होतं. काही वेळाने दरवाजाची बेल वाजली. त्या आवाजात एक वेगळी जादू होती, जणू काही नशिबाची चाबी हाती येत होती. आम्हाला लगेच समजले की काकू बाजारातून परत आल्या आहेत. प्रियाने मोठ्या उत्साहात पटकन दरवाजा उघडला. काकू आत आल्यावर त्यांच्या अंगावर पावसाचे शितोडे होते. त्यांच्या डोळ्यात थकवा होता, पण ओठांवर एक गूढ हास्य होते. काकू बघताच म्हणाल्या, अरे आकाश, अजूनपर्यंत गेला नाहीस का? किती वेळ थांबलास? मी उत्तरलो, नाही काकू, बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू होता. आभाळ फाटलं होतं जणू, पण आता पाऊस थोडा कमी झालाय. मला आता घरी जायला हवं, कारण खूप उशीर झाला. आई माझी वाट बघत असेल. प्रिया मागे उभी होती. तिच्या नजरेत एक हुरूर होती. तिला वाटत होतं की मी लगेच निघून जाईन. तिचे बोटे हळूच हलले, जणू ती मला थांबवू इच्छित होती. पण तिने काही बोलली नाही. मी दाराकडे निघालो. पावसातील तो परतीचा प्रवास मला प्रियाच्या आठवणांनी हरून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून मला प्रियाची बेचैन करणारी आठवण येत होती. तिचे हसणे, तिचा आवाज, तिच्या डोळ्यातली ती लाज सगळं माझ्या मनात घर करून राहिलं. पण मी तिच्याकडे जाण्याचे धाडस केले नाही. आम्ही फोनवर तासनतास गप्पा मारल्या. तिचा आवाज ऐकताना माझं काळीज भरून यायचं. ती म्हणजे, आकाश तू कधी भेटणार? आणि म्हणायचो लवकरच. पण ते लवकरच कधी यायचं कळत नव्हतं. असे 4-5 दिवस निघून गेले. मी त्या पावसाळी दिवसांपासून प्रियाला भेटायला गेलो नव्हतो. मनात विचारांचे काहूर माजले होते. पण एका दिवशी सकाळी 11 वाजता माझा फोन वाजला. समोर प्रियाचं नाव होतं. तिचा आवाज थरथरत होता, गर्द भावनांनी भरलेला. आकाश, आज आमच्या घरी कोणी नाही. आई बाबा बाहेरगावी गेले आहेत. कृपया तुम्ही भेटायला या. मला खूप एकटं वाटते.
त्या दिवसापासून मला तुझी खूपच आठवण येत आहे. माझं मन सांगत होतं की तू आज येशील. ये ना प्लीज. तिच्या आवाजातील मायाची सरमिसळ ऐकून माझी छाती भरून आली. मी लगेच होकार दिला. उठलो, नाहून धुवून तयार झालो. मनात प्रियाची मूर्ती होती. तिचे गोड स्मित, तिचे केस, तिचा हात माझ्या हातात. मी घरून पावसाच्या सरींमध्ये वाटेत पावसाने माझ्या अंगावर शिथिल झोडपी घेतली. मनात उत्तेजन होतं. मी 12च्या सुमारास प्रियाच्या घरी पोहोचलो. दरवाजाची बेल वाजवली. आवाज गर्जना करून गेला, पण दरवाजा उघडला नाही. मी वाट पाहत 1 मिनिट, 2 मिनिट, 10 मिनिट. पावसाच्या सरी आणि गार वाऱ्याने माझा थरकाप उडाला. मी प्रियाला फोन केला. तिने उचलला नाही. पुन्हा काहीच नाही. मग मी हळू दरवाजा ढकलला. तो उघडाच होता. आत जाताच एकदम गडद अंधार. घरातील सगळी दारे बंद. खिडक्याही जणू काळोख स्वतःच आपली सत्ता गाजवत होता. मला माहीत होतं प्रिया घरी एकटी आहे. तिचाच हा खेळ असावा. मला सरप्राईज देण्यासाठी ती लपली असेल. मी आत जाण्याचा दरवाजा बंद केला आणि हळू पावले टाकत आत गेलो. घरात शांतता होती. फक्त बाहेर पावसाचा आणि वाऱ्यांचा कोलाहल. अंधारात फक्त माझा श्वास आणि धडधडतं हृदय होतं. मी बेडरूमकडे वळालो. तिथेही अंधार. मला असं वाटलं की प्रिया बाथरूममध्ये असेल. हळू आवाजात येत होता, जणू पाण्याची सरसर. मी मनात म्हटलं, तिला सरप्राईज देऊया. मी एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. श्वास रोखून धरला. माझी नजर दरवाजाकडे. माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीत एक वेगळीच उष्णता पसरली होती. थोड्या वेळात कोणीतरी आत आलं. पावलांचा हलका आवाज. ती व्यक्ती बेडरूममध्ये शिरली. मी मागून हळूच गेलो आणि तिला दोन्ही हातांनी मिठी मारली. माझ्या बाहूंनी तिचं कमरेपर्यंतचं वलय पकडलं. मी तिच्या मानेवर माझा चेहरा टेकवला. ती एकदम थरकापली. कोण अशी ती कुजबुजली. पण मी तिला गच्च धरलं. माझी उष्णता तिच्यात ओतली. तिचे केस माझ्या बोटांमध्ये अडकले. मी हळुवारपणे तिच्या मानेवर ओठ टेकवले. ती गोठली, पण नंतर हळू ढिली पडली. तिचा श्वास वाढला. मला वाटलं, हीच तर प्रिया आहे, माझी प्रिया. तिचा स्पर्श सुरुवातीला परिचित वाटला. मी तिच्यावर ओठांचे सुस्कारे सोडले. तिने हळू प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. मी तिला समोर वळवलं. अंधारात फक्त मंद प्रकाशाची एक किरण खिडकीतून आली होती. मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले. ती क्षणभर थबकली. मग तिच्या ओठांनी माझे ओठ उघडले. त्या चुंबनात पृथ्वीची सारी उष्णता भरली होती. तिची बोटे माझ्या पाठीवरून सरकली. माझी बोटे तिच्या पाठीच्या खालच्या भागावर. आमचे श्वास एक झाले. मला वाटलं की हा क्षण कायमचा, पण थोड्या वेळाने मला जाणवलं, तिच्या स्पर्शाची गंध, तिच्या हाताची मऊपणा, तिच्या श्वासाचा वेग, हे प्रियाचं नव्हतं, काहीतरी निराळं. मनात शंकेची किरण आली. तिच्या ओठांची चव, तिच्या हाताची पकड प्रियापेक्षा वेगळी. पण तेवढ्यात अचानक संपूर्ण घर उजळलं. विजेचा झटका आला होता की स्विच कुणी लावला मला कळालं नाही. डोळे उघडले. समोर प्रिया नव्हती. समोर होत्या काकू. माझे हात हवेतच थिजले. माझे ओठ अर्धे उघडे. माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. माझी नजर त्या डोळ्यात भिडली. काकू म्हणजे प्रियाची आई, माझी मावशी. पण त्या क्षणी त्या दिसत होत्या वेगळ्या. त्यांच्या गालावर लाली होती. ओठ सुजलेले होते. श्वास भारी आणि डोळ्यात एक विलक्षण भाव. अचंबा, लाज, उत्तेजन, भीती आणि काही अधिक. काकूंनी माझ्याकडे एकटक पाहिलं. त्या बोलल्या, अरे आकाश, तू. मी बावरलो. काकू, मला वाटलं प्रिया आहे. मी खूप सॉरी, मला माहीत नव्हतं. माझा आवाज कापत होता. माझं डोकं फिरलं होतं. पण काकूंच्या चेहऱ्यावर राग नव्हता. त्यांच्या नजरेत एक गहन उद्वेग होता. त्या हळू माझ्या जवळ आल्या. त्यांचा हात माझ्या हातावर ठेवला. स्पर्श जिवंत होता. त्या म्हणाल्या, आकाश, आपल्या दरम्यान जे घडलं ते कोणाला कळू नये, हे एक रहस्य आहे. त्यांच्या आवाजात कळकळ होती. मी हुरहुरलो, पण काकू, प्रिया कुठे आहे? तिने मला बोलवलं होतं. काकूंनी स्मित केलं. हो, मी तिला फोनवर बोलताना ऐकलं. ती तुला भेटायला बोलत होती. मीच तिला काही कामानिमित्त बाहेर पाठव. मला बघायचं होतं तुम्ही दोघांमध्ये नेमकं काय चाललंय. पण हे जे घडलं हे अनपेक्षित होतं. तरीही मी कबूल करते, या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. बऱ्याच दिवसांनी मला एखाद्या उबदार मिठीची गरज जाणवली आणि तू होतास म्हणून मी गप्प राहिले. ती माझ्या जवळ आल्या.
त्यांचा हात माझ्या कंठावर, नंतर माझ्या छातीवर. त्यांची नजर रोमांटिक झाली. आता जे अर्धवट राहिलं ते पूर्ण करूया. हा क्षण मग आपला आहे. त्यांनी मला जवळ ओढलं. मी प्रतिकार करू शकलो नाही. त्यांचे ओठ पुन्हा माझ्या ओठांवर आले. यंदा ते अधिक तीव्र, अधिक सजग, अधिक आगीचे होते. काकूंच्या हातांनी माझ्या पाठीचा कणा वाकला. माझ्या बोटांनी त्यांचे केस विस्कटले. त्यांच्या बोटांनी मला चक्कर आणली. आम्ही त्या अंधारात पावसाच्या सरीमध्ये एक होऊन गेलो. भरभरून प्रेम केलं. ती काही मिनिटं शतकासारखी होती. स्पर्श, श्वास, कुजबूज, उद्वेग सगळं मिसळून गेलं. अर्ध्या पाऊण तासाने आम्ही वेगळं झालो. काकूंनी कपडे नीट केले, केस सावरले. त्या म्हणाल्या, आकाश, हे कधीच कळू नये. प्रियासमोर तू पूर्वीसारखाच वाग. मला तुझ्यावर विश्वास आहे. मी गर्द झालो. मनात हजारो प्रश्न. पण त्यांच्या डोळ्यातली विनंती पाहून मी गप्प झालो. मी तिथून निघालो. बाहेर पाऊस होता. त्या पावसाने माझं अंग थंडावलं, पण मनातली आग विझेना. 2-3 दिवस मी प्रियाशी बोललो नाही. तिचे फोनही उचलले नाहीत. पण एक दिवस काकूंचा फोन आला. आज घरी कोणी नाही, तुला यावं लागेल. मी गेलो. घरात एकटाच होत्या. चहा ठेवला होता. आम्ही गप्पा मारत होतो. हातात हात, नजरेत नजर. अचानक काकूंनी माझा हात धरला, ओढले आणि पुन्हा त्या अधिक चुंबनांनी सुरुवात झाली. पुन्हा तीच आग, पुन्हा तीच बेहोशी. हात हातात गुंफले, ओठ ओठात, श्वास श्वासात. आम्ही पुन्हा एक झालो. ही वेळ अधिक हळुवार, अधिक प्रगड होती. त्यांनी माझ्या कानात कुजबुजलं, मला तुझी सवय होती आकाश. तितक्या दरवाजा उघडला. समोर प्रिया. तिच्या डोळ्यात विश्वासघात, धक्का, वेदना सगळं होतं. ती थिजली, मीही थिजलो, काकूही. त्या क्षणी वेळ थांबला. प्रियाची नजर माझ्याकडे, नंतर काकूकडे. हातातली बॅग पडली. तिचे डोळे भरून आले. तर मित्रांनो, नंतर पुढे काय झाले ते बघायचे असेल तर कमेंटमध्ये भाग 2 असे लिहा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.